नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील पाटण येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की म्हणजे मला तुमच्या सगळ्या तायांबद्दल इतकं कौतुक वाटतं ना खरं तर, की एक किस्सा असा होता की माझ्या एका मित्राने एक नवीन घर घेतलं आणि नवीन घर घेतल्यानंतर त्याच्या जुन्या घराच्या ठिकाणी एक चिकूचं झाड होतं. ते झाड त्यांनी घेतलं आणि आपल्या नवीन घराच्या ठिकाणी आणून त्यांनी तिथे लावलं. त्या झाडाची तो खूप काळजी घेत होता, खत पाणी घालत होता, पण ते काही केल्या ते झाड काय बहरेना. मग जर एका झाडाची ही अवस्था असू शकते की एक वास्तू बदलल्यानंतर दुसऱ्या वास्तूमध्ये जाऊन सुद्धा जर ते बहरत नसेल, तर एका व्यक्तीकडून आपण ही अपेक्षा का करायची असते? कारण तुम्ही सगळ्या ताया तुमच्या हक्काच्या घरातून तुम्ही एका नवीन घरामध्ये जाता आणि त्या घराला ज्या पद्धतीने आपलंसं करता, त्यासाठी खरंच खूप खूप कौतुक आणि हॅट्स ऑफ. तुम्हाला एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि तिथे रमल्यानंतर कधी कधी जरा माहेर दुरावलं पण जातं, पण जेव्हा माहेरची आठवण येते तेव्हा तुम्ही माहेरी येतात. तशा तुम्ही सगळ्या ताया आज इथे माहेरी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे माहेरच्या आठवणी या तर होणारच. त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव नेहा विजयकुमार गायकवाड. माहेर कुठलं? बोसगाव. आणि सासर? पाटण. वा. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी संगीतकार आहेत, गायन वगैरे करतात आणि लग्न वगैरे लावतात, मंगलाष्टका वगैरे म्हणतात, सामाजिक लग्न वगैरे लावतात. हा, सामाजिक कार्य करतात. माझी पत्रिका पाठवू त्यांच्याकडे. हो, चालेल चालेल. ओके. व्हेरी गुड. बघितलं, ह्या निमित्ताने ना मला, ह्या शोच्या निमित्ताने ना अशी महत्वाची माणसं भेटतात येते. काय माहेर बद्दल सांगाल तुम्ही? मी 3 महिन्याची पोटात असताना वडील माझे एक्सपायर झाले. आम्ही 5 बहिणी भावंड, सगळ्यात लहान मी शेवटी. आणि आई माझी खूप कष्ट करायची, खूप कष्टातून तिनं आम्हाला वाढवलं. सर्व्हिस अशी वडिलांची काही नव्हती, इन्कम काही नव्हतं. आईनं फक्त शिकवलं की स्वतः कसं लढायचं, स्वतः कसं घडायचं. आणि सांगायचं म्हटलं तर जीवनाशी संघर्ष कसा करायचा. आणि आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तर अगोदर माणूस आहे हे विसरायचं नाही, असा आमचा संस्कार आईने आम्हाला दिलेला. आणि खूप कष्टातून झिजलो, वाढलो, सगळं काही केलं. आईची एकच इच्छा होती की तुम्ही मॅडम बनावं. सर्वजण मला माहेरी अगदी 3री 4थीत असताना म्हणायचे मॅडम मॅडम, खूप आदराने चुलते म्हणायचे. आणि गावामध्ये कोणीच शिकलेलं नव्हतं आणि मला खूप शिक्षणाची आवड होती, पण माझी परिस्थिती प्रत्येक गोष्टीला आड आलेले आहे. मला पत्र लिहायचा खूप छंद होता, लिखाण कामाची खूप मला आवड आहे. आणि सगळ्यांचं ते पत्र मी एक रात्र पूर्ण प्रत्येक चुलते आलेलं लिहायची पत्र. म्हणजे त्या सांगायच्या की लाईट बिल एवढा आलाय, रानात हे पेरलंय. मग त्याचं विश्लेषण करून शॉर्टकट मध्ये मी सर्वांची पत्र लिहायची आणि मग ती पोस्टाने जायचे. पहिलं तार आणि पत्रच असायचं. आता ते आईचं पत्र हरवलेलं आहे. मी कविता पण करते. मी अंगणवाडी सेविका म्हणून 25 वर्ष कार्यरत आहे. आणि आई मला साथ द्यायला होती, पण हल्ली आता 1.5 वर्ष झालं. 13 ऑगस्टला आई माझी एक्सपायर झाली. आणि माझी ह्या वर्षी इच्छा होती की घर बांधायचं. घरकुल आलं होतं, त्यात थोडंसं लोन करून घर बांधून आईला मी कायमस्वरूपी सांभाळेन, तेवढीच खंत राहिलेली आहे की मी आईला माझ्या घरी आणू शकले नाही. आता 7 महिने झालं घर बांधले, मी घरामध्ये राहायला गेले, पण आईची इच्छा पूर्ण करू शकले नाही, आईला ते सुख देऊ शकले नाही. आज तू इथे ज्या पद्धतीने व्यक्त झालीस, बोललीस, तुला मन हलकं झाल्यासारखं वाटतंय ना? होय ताई, तीच इच्छा असते आमची. इथे प्रत्येक ताईने येऊन आपल्या मन हलकं करावं, याच्यासाठीच आपला 16 सख्यांचा कार्यक्रम असतो. ताई, तू बसू शकते. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव विद्या मासुर्नेकर नारकर. माहेर कुठलं तुमचं? पाटण. आणि सासर? कोकिसरे. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? ते मनसेचे तालुका अध्यक्ष आहेत आणि बिझनेस आहे आमचा. वा, व्हेरी गुड. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 10. 10 वर्ष.
मग ह्या 10 वर्षात माहेरी किती वेळा जाणं झालं? दररोज येते. पाटणच आहे ना माहेर. पाटण पण माहेर, सासर सासर पण इथेच आहे. लव्ह मॅरेज? लव्ह विथ अरेंज. काय सांगशील ते तू माहेरच्या आठवणी, आणि कोण काय समोर येतं माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटलं की मला माझं आजोळ आठवतं, जे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये हमीदवाडा गाव आहे ते. कारण की माझ्यावरती संस्कार जे काही झाले ते सगळे हमीदवाड्यामध्ये झाले. जुनी रीतिरिवाजी कोल्हापुरीच्या ढाक्यातलं साच्यातलं जीवन मी जगते त्याच्यामुळं. आणि खरंच खूप प्रेमळ अशी कोल्हापूरची माणसं आहेत आणि इथली पाटणची पण प्रेमळच आहेत आमची. पण असं कुठला प्रसंग ताई तुला जो आठवतोय की तो आठवला की लगेच म्हणजे जरा भाऊक व्हायला होतं? हा म्हणजे मी पत्रकार ऍक्च्युली, आणि असं कधी विचारलं नाही कोणी भाऊक का व्हायला होते. खरोखर असं समाजामध्ये बुरखा पांघरून मला वावरायला लागतं आणि मनाच्या कुठेतरी असं कोपऱ्यात आहे की असं वाटतंय आजकाल नातेसंबंधापेक्षा पैसा खूप महत्वाचा झालाय. आणि ते गेले 10 वर्ष मी अनुभवते. माझ्या आजोळी आणि माझ्या माहेरी असे काही शुभप्रसंग घडतात जेणे माणसं जोडली जातात, परंतु आमच्या घरात शुभप्रसंग हे माणसं तोडण्यासाठी झालं. आणि आमचं इतके दिवस जपलेलं जे कुटुंब होतं ते उद्ध्वस्त झालं ऍक्च्युली. आम्ही बहीण भावांना म्हणत नाही एकमेकांना, चुलता चुलती आम्ही तोंड बघत नाही. आमचं जॉईंट फॅमिली होती आणि माझ्या भावाचं लग्न झालं त्यानंतर आमची फॅमिली कोलॅप्स झाली सगळी आणि आमचं कुटुंब तुटलं. आज समाजामध्ये फिरत असताना कधी असं वाटलं नाही मला सांगावं, पण मनात वाटतं कुठंतरी की आपलं कुटुंब डिस्टर्ब झालंय आणि ह्या सगळ्यांपासून लांब झालोय. मग दुसऱ्यांचं एकत्र कुटुंब पाहिल्यानंतर कळतं की आमची आदर्श फॅमिली होती ती आता राहिलेली नाहीये. आणि खूप असं स्ट्रेस त्याच्यामुळे जाणवतो की केव्हा तरी आम्ही म्हणजे एक सेकंद एकमेकांपासून न राहणारे बहीण भाऊ आम्ही, किंवा ज्या चुलता चुलतीने लहानाचं मोठं केलं आम्हाला, ज्या आईनं माझ्या जावेला बहिणीसारखं सांभाळून घेतलं, आणि आज ते नाहीये कुठे आमच्यामध्ये. आम्ही वेगळं झालो, अगदी एकमेकांची तोंड पाहायची नाहीत अशा लेवलपर्यंत पोहोचलो. आणि तो सुखाचा प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये दुःखाचा घडला. किती वर्ष झाले त्या गोष्टीला? 7 वर्ष झालं चुलत भावाचं लग्न झालंय माझ्या. त्यापासून तुम्ही बोलतच नाही? अजिबात नाही. आणि ह्या गोष्टी बाहेर शेअर करायच्या नसतात, परंतु तुमच्या माध्यमातून एक अशा अपराधांचं पुस्तक आहे, भोगिले दुःख मी ऐसे अनंत. असं कदाचित विद्या मासुर्णेकरचं एखादं घडेल, भोगिले दुःख ऐसे मी अनंत. ताई खूप छान. तुम्ही मुळात पत्रकार आहात त्याच्यामुळे तुम्ही खूप छान बोलत आहात. तुम्ही रडवलं आज. जमलं नव्हतं इतके वर्ष ते. आज तुमच्या सेटचे खरोखर आभार आहे की हे व्यासपीठ मिळालं मला सांगायला की पैसा मोठा नाहीये, माणूस मोठा आहे. नातेसंबंध जिवंत असताना जपा, मेल्यानंतर परकेही रडतात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला, ज्याची तुम्ही सगळे वाट पाहताय. आणि या खेळासाठी आपल्या 14 ताया हव्यात आणि त्या 14 ताया मी लकी ड्रॉ मधनं निवडणार आहेत. आता ज्या तायांच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्यांनी उभं राहायचंय आणि चिठ्ठी दाखवायची, कारण त्या गेलेल्या आहेत आपल्या खेळामध्ये. ह्या ज्या 14 ताया सहभागी झाल्यात आपल्या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, यामध्ये काय होतं, आपण लहानपणी स्टॅच्यू खेळलेलो असतो. तर यामध्ये संगीत वाजेल. संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या तायांनी तुम्हाला जसं जमेल तसं नाचायचंय आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हरेल ती बाद. अशा 4 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये.
तेव्हा सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. फिर नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. फिर नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. कशाला हल्ला? बाद झालं तुम्ही या, बाद झालं तुम्ही या, बाहेर या. मला आजूबाजूला एवढे मच्छर झालेले आहेत. मस्त डोळे बंद करून घेतलेले. मी नाही बाबा, मी रुसले, मी चालले बाबा. काय बात आहे. ह्या ताईंचं काय चाललंय इथं? या ताई तुम्ही इथं या, बाद झालेले आहेत. नमस्कार, काय म्हणता, कसे आहात? व्हेरी गुड, छानसं स्माइल दिलेले. या तुम्ही पण बाद झालेले आहात. अरे बापरे, आता काय म्हणायचं? काय झालं ताई, एवढी उदास काय तू? काय झालं? मला भाऊजी काय बोलले मला सांग. काय बोलले असं मला सांग, मी बघतो बरोबर भाऊजींना. हा भाऊजी काय नाही, ते पण नाही म्हणतायत. या ताई तुम्ही या. व्हेरी गुड, क्या बात आहे. 4 ताया बाद झालेल्या आहेत, 4 ताया बाद झालेल्या आहेत. आणि पहिल्या खेळातून 10 ताया इथे आलेल्या. आपल्या या पुढच्या खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग आपल्या अंगाभोवती घेऊन उड्या मारत जी समोरची सफेद लाईन आहे ती क्रॉस करायची. पहिल्या 5 ताया ती लाईन क्रॉस करतील, त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके रेडी? चला, आणि मग त्यासाठी ताईंची वेळ सुरू होते. 1 2 3. याची जे होणार आहे हुकमाची राणी. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा रिंग बनवून झाल्यानंतरच ती अंगाभोवती घ्यायचे. व्हेरी गुड, मस्त. कम ऑन, ये 5 उड्या मारत. तबडा. व्हेरी गुड. हा शाबाश. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. हा ये 5 शाबाश होऊन जाऊ दे. हा क्या बात आहे. हा ताई व्हेरी गुड, मस्त. कम ऑन व्हेरी गुड. हा शाबाश. तुकडा राहिले एक. हा व्हेरी गुड, मस्त. हा क्या बात आहे. कम ऑन. हा व्हेरी गुड. तुझा वेळ घे आरामात, काही प्रॉब्लेम नाही. हा कुठं चालली आहे तू? अगं इथं जागेवरती बनव. हा व्हेरी गुड, झालेलं आहे. मस्त. चल उड्या मारत. हा रेडी, उड्या मारत. ये धिबी मी एकटाच उड्या मारतोय. हा शाबाश. मस्त बनवली. हा आणि रिंग या खेळातील ह्या 5 टाया गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाया होऊन जाऊ दे. कारण ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. क्या बात आहे. 5 टाया सज्ज झालेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळासाठी, ज्या खेळाचं नाव आहे लगोरी. आणि हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचे आणि धागा ओवून झाल्यानंतर सुई असं ओढायचंय आणि लंगडी घालत त्या लगोऱ्या तिथे जायचे. त्या लगोऱ्या त्या चौकोनामध्ये व्यवस्थित रचायचे आणि रचून झाल्यानंतर लगोरी असं जोरात ओरडायचंय. आणि आता या खेळासाठी ताईंची वेळ सुरू होते. 1 2 3. ताई माहेरी असताना केली असतील ना ही सगळी कामं? अरे बापरे. हा त्या आमच्या खुर्च्या बिर्च्या त्या सगळ्या उलटा पालटा करत. हा व्हेरी गुड.
हा क्या बात आहे. हा लंगडी नाही घातली तुम्ही ताई, लंगडी घातली घातली. हा व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड. हा हा क्या बात आहे. एक राहिले तिकडे, एक राहिले. हा लवकर. हा व्हेरी गुड. हा ताई. हा लगोरी. हा लवकरी. हा अरे पडली ते ताई, लवकर ये इथं. लवकरी. हा ओके नाही पुन्हा इथे ये, पुन्हा इथे ओके नाही बोलायचंय, लगोरी फक्त बोलायचे. हा 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 घे लगोरी. आणि हे बघ असं काय, इथे ये लवकर. आणि लगोरी या खेळामधून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ संगीत खुर्ची असणार आहे. कसं ताई वाटतंय शेवटच्या खेळापर्यंत आलं? खूपच छान वाटते. खूप छान वाटते. भाऊजी काय करतात? आमचं मयूर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेसचं दुकान आहे. अच्छा. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 19 पूर्ण होतील जून मध्ये आता. हो. काय प्रगती? खूप शून्यातून प्रगती केलेली आहे. झिरोतून विश्व निर्माण केले मिस्टरांनी माझ्या. क्या बात आहे. मग आता ह्या खेळामध्ये ताई किती प्रगती करते ते बघूया. पण त्यासाठी लवकर. हा प्लीज म्युझिक म्युझिक प्लीज. भाऊजींचं काय होत असेल आता कळतंय मला. व्हेरी गुड. चला म्युझिक द्या प्लीज. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, Very good. माझं माझ्या डीपीला. ही कुठली स्टेप आहे काय कळना झाले. हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, माझं माझ्या डीपीला. म्हणत्यात follow, करत्यात follow, Insta, Twitterला. But नंबर मागणं हे व्हेरी गुड. त्याच्या हावऱ्या खुर्चीसाठी. अरे बापरे. सावकाश. जवळ WWF तिथे झाली होती. एवढ्या एपिसोड मध्ये पहिल्यांदा अशी संगीत खुर्ची आम्ही बघितलेली आहे. सावकाश. पहिल्यांदा संगीत खुर्चीच्या इतिहासामध्ये असं घडलं असेल की संगीत खुर्चीच्या नावाखाली WWF इथे झालेलं आहे. एकमेकांना ठेचत होते. आणि काय चाललेलं रे बाबा. एवढं कुठली मारामारी करत होता तुम्ही? एवढा राग काय तुमचा दोघींचा एकमेकींना? नाही, आमची छान मैत्री आहे. दिसली तर नाही कुठे. छान मैत्री ही अशी. हा ताई काय झालं? एवढं का खेचाखेची चालू होती? एवढं खुर्चीसाठी एवढी खेचाखेची? क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या दोघींसाठी होऊन जाऊ देत. ही जी खुर्ची आहे ती आहे हुकुमाच्या राणीची. आणि ती हुकुमाची राणी आहे या ताई. अजिबात नाही तर ह्या ताई. क्या बात आहे ताई. खरंच खूप खूप अभिनंदन. कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की जेव्हा ह्या दोन्ही ताई इथे जेव्हा आल्या खुर्चीच्या मागे, तेव्हा ह्या ताईंनी त्यांना असं खेचून मागे घेतलं होतं. आणि ती तेव्हापासून ती झटापटे सुरू झाली होती खेचाखेचीची. त्याच्यामुळे विनर झालेल्या आहेत, आजच्या विजेत्या झालेल्या आहेत ह्या ताई. पण आजच्या आपल्या या खेळाच्या उपविजेत्या ताई आहेत, त्यांना सुद्धा मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून ही आठवण. ताई खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटते. छान वाटतंय की नाही? आता याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायचे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. क्या बात आहे. काही थोडस माझ्याकडून सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा ये बात. सोहळा सख्यांचा आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खरंच खूप धमाल आलेली आहे. आणि आता बघूया पुढच्या भागात कोण होणार आहे हुकमाची राणी. आणि अशीच धमाल मजा मस्ती करण्यासाठी पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आता लगेच सुरू होणार आहे हुकमाची राणी ही तुमची आवडती मालिका. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. जोरदार टाळ्या.